सध्या पैठण शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे आणि विकास कामासोबतच अतिविकास कामेही करण्यात येत आहेत। असंच एक अतिविकासाचं काम आज आम्ही आपणास दाखवणार आहोत। सध्या मी आलेलो आहे गागा भट्ट चौकात आणि गागा भट्ट चौकातून नाथ मंदिराकडे जाणारा जो मार्ग आहे या मार्गावर ऑलरेडी 100 स्क्वेअर फूट अंतरामध्ये जवळपास 4 स्ट्रीट लाईटचे पोल लावण्यात आलेले आहे आणि हे कमी होते की काय आता अजून एक स्ट्रीट लाईटचा पोल या ठिकाणी लावण्याचं काम करण्यात येत आहे। आणि हे जे ह्या पूर्ण रस्त्यावर म्हणजे नाथ मंदिर ते नाथ मंदिर समाधी मार्ग या सर्व रस्त्यावर स्ट्रीट लाईटच्या बाजूलाच ज्या ठिकाणी ऑलरेडी पोल आहे त्या ठिकाणी अजून एक पोल लावण्यात येत आहे आणि याची गरज का पडली याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। आता एकाच ठिकाणी 4 स्ट्रीट लाईटचे पोल असताना त्याच ठिकाणी नव्याने स्ट्रीट लाईटचा पोल का लावण्यात येत आहे याबाबतची चौकशी आम्ही केली असता या ठिकाणी जे काम करणारे लेबर आहे यांच्याकडे आम्ही माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आम्हाला पैठण नगरपालिकेचे अभियंता पंकज पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले। पंकज पवार यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आमच्या फोनला कोणतेही रिस्पॉन्स दिले नाही। यानंतर आम्ही पैठण नगरपालिकेच्या ज्या नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी आहे यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांनीही प्रतिसाद दिला नाही। विकासाच्या नावाने हा जो अतिविकास करण्याचा म्हणजेच एक ठिकाणी ऑलरेडी 4 स्ट्रीट लाईटचे पोल असताना अजून या ठिकाणी जो पोल लावण्याचा उद्योग सुरू आहे यामागे काय गौड बंगाले यामागे कोणता भ्रष्टाचार लपलेला आहे याबाबत पैठण शहरातील नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे। प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी मी चंदन लक्कडहार, पैठण।